आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, कसं आहे माहिती का की घरात जेव्हा सगळेजण एकत्र असतात ना तेव्हा वादाचे दोन मुद्दे असतात. एक तर ब्रेकफास्ट काय असावा आणि रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात असावा, बरं की नाही. म्हणजे आमच्या घरात सगळे आम्ही एकत्र असतो ना तेव्हा मला असं वाटतं की आपण उपमा खावा. त्याचवेळी बायकोला असं वाटतं की नाही डोसा पाहिजे. मग मुलीला असं वाटतं की नथिंग डुईंग मला गोडाचा शिरा पाहिजे. म्हणजे बघा म्हणजे मला उपमा, बायकोला डोसा आणि हिला गोडाचा शिरा. अर्थात सगळ्यात शेवटी डोसाच होतो घरात हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि रिमोट कंट्रोल हा जो आहे ना हा मुलीच्या हातात असतो, त्यामुळे तिला जे पाहिजे ते ती बघत असते. अशा वेळी घरातला जो करविता असतो, करता माणूस असतो, त्याला निमूटपणे एकतर ते जे काय समोर थाळीत पडेल ते खावं लागतं, किंवा माझ्यासारखा एक असा वेगळा नाही बाणेदारपणा दाखवणारा जो नवरा असतो ना तो म्हणतो नाही नथिंग डुईंग मला उपमा खायचा म्हणजे उपमा खायचा आहे. मग हा मुकाट्याने बाहेर पडतो, चप्पल घालून समोरच्या हॉटेलमध्ये जातो, पैसे देतो आणि उपमा खातो. उपमा दे असं म्हणून तो असं ठामपणे बोलू शकतो. गपचूप घरात येतो मी परत आणि मग समोर जे टी व्हीवर जे चाललेलं असतं ते बघावं लागतं मला, ते बघत बसतो. थोडक्यात काय आपल्याला जे खायला आवडतं ना ते आपण खायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर वेगवेगळे पदार्थसुद्धा आपण टेस्ट करायला पाहिजेत. रोज डोसा खाऊन कसं चालेल ना, एकदा रवा डोसा, एकदा मसाला डोसा, एकदा हा डोसा, एकदा उत्तप्पा, असं नाही. उपमा आपलं बाहेर पडायचं, गपचूप आणि खाऊ द्यायचं. मुद्दा काय, कमिंग बॅक टू द पॉईंट, खाण्याचा विषय असला तर की खूप मी सेंटी होतो. खूप सेंटी होतो. मला खायला अतिशय आवडतं आणि वेगवेगळे पदार्थ खायला तर अतिशय आवडतात. म्हणजे काही काही निर्णय घेण्याचे असतं ना, निर्णय घेणं असा एक ठाम निर्णय घेतला जातो की नाही उपमा म्हणजे उपमा. तसाच एक ठाम निर्णय मी माझ्या आयुष्यात घेतला, ते म्हणजे नाही या सीटवर बसायचं म्हणजे बसायचं. शाब्बास, व्हेरी गुड व्हेरी गुड. 4 वर्ष झाली खातोय, 4 वर्ष झाली आत कुठे तुम्ही, पण हे 4 वर्ष कशामुळे तुमच्यामुळे झालेत. असो, आता कमिंग बॅक टू द पॉईंट, खूप इंग्लिश बोलतो ना मी हल्ली. इंग्लिश बोलणं अवघड आहे, पण वेळ तशी आहे ना. आता खाण्याचा कार्यक्रम आहे, आज इथे गृहिणी आलेली आहे आणि तिच्याच आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायला मिळणार आहेत आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे, हो की नाही. आता आपण त्या गृहिणीची म्हणजे त्या जे इथे आपल्याला पाहुणे आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव स्मिता विनायक एकतपुरे. बरं, कुठे राहता आपण? मी न्यू पनवेलला राहते. किती वर्ष झाले न्यू पनवेल? मी लग्न झाल्यानंतर पनवेलला आले तेव्हापासून तिथेच आहे. लग्नाच्या आधी कुठे राहत होता? नागपूरला. म्हणजे तुमचं सगळं माहेर ते नागपूरचं? नागपूरचं. ओके. आणि शाळा कुठली? शाळा माउंट कार्मेल स्कूल नागपूरच. आणि कॉलेज कुठलं? कॉलेज माझं LAD कॉलेजमधून मी ग्रॅज्युएशन केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन टीचिंग डिपार्टमेंटमधून मी MSc बॉटनी केलं. त्याच्यानंतर मग निरीमधून मी बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च करत होते. खूपच कमी शिक्षण झालंय म्हणजे त्या मानाने. कसं काय, म्हणजे मला खरंच असं वाटतं एवढ्या पदव्या बिदव्या घेऊन कसं काय हे वेगळंच आहे, डिपार्टमेंटच वेगळं असतं शिक्षण करणाऱ्या लोकांचे. पण मला सांगा आता तुम्ही काय करता? आता सध्या माझे प्रायव्हेट क्लासेस आहेत. मी 11वी 12वीचे सायन्सचे क्लासेस घेते. सायन्स आहे म्हणजे जो विषय तुम्हाला आवडतो त्याचे तुम्ही क्लासेस घेता? हां, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे घेते. फॅन्टास्टिक. आणि घरी कोण कोण आहे? घरी मी सासरी आता इथे पनवेलला तर मी, माझे मिस्टर आणि मुलगा आहे. ओके. आणि मुलगा कितवीत आहे? मुलगा 7th स्टँडर्डला आहे. यजमान काय करतात? यजमान माझे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहे. आता यजमान नॉनव्हेज व्हेज? व्हेजिटेरियन, सगळे व्हेजिटेरियन. तुम्ही सगळे व्हेज? सगळे व्हेजिटेरियन. मुलगा सुद्धा व्हेज? मुलगा सुद्धा. आत्ता पण. पुढचं काय सांगतायत मला, पुढच्या पिढीचं काय सांगताय? बरोबर आहे. बरं, तुम्ही जेव्हा सासरी आलात तेव्हा तुमचा पहिला पदार्थ कुठला होता बनलेला? भाजीपोळीच केली होती. मला आठवत नाही मला नक्की. पण लग्न करून आलात त्यावेळी स्वयंपाक येत होता?
हा येत होता, पण बराच वेळ लागायचा. म्हणजे माझा आणि मिस्टरांपुरता स्वयंपाक करायला 3-4 तास लागायचे मला. मला तेच दिसतं तुमच्या चेहऱ्यावर कुठलाही कॉन्फिडन्स नावाचा प्रकार नाही. हा येत होता, म्हणजे असं होतं ते. म्हणजे बरं, जे झालं सुरुवातीचे 1-2 वर्ष तुम्ही चाचपडतच करत असाल. नाही, येत सगळं होतं, पण काय की ते एकदम ते मल्टीटास्किंग म्हणतो ना, तसं अजिबात येत नव्हतं. म्हणजे पहिले भाजी, मग ती झाल्यानंतर मग पोळ्या करायला घ्यायच्या, मग ते झालं की कुकर लावायचा. ओके, एका वेळी सगळं नाही, ते टेन्शन यायचं मला की हे करताना त्याचं काय होईल. मग ते मग ते एक एक करत बसायचे मी. ओके, आता पटकन आता झालाय सराव. 1-1.25 तासात दुकान आटपत आहे. ओके, तेच आता तुमच्या दुकानात काय काय वेगवेगळे पदार्थ आहेत तेच आता आपल्याला बघायचं आहे. आपण किचनकडे जायचं. या, आमच्या खव्यानं तुम्ही काय काय दाखवणार आहात आज फुल कोर्स लंच दाखवणार आहे. बरं, त्याच्यामध्ये आपण सूप करूया पहिले. सूप, हां, त्यानंतर स्टार्टर आणि मग राईस. ओके, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? पहिल्यांदा आपण सूप बनवणार आहे, बेसिल जिंजर सूप. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हो, आपला मेन इन्ग्रेडियंट आहे बेसिल, तुळशीची पानं, कांदा, काळ्या मनुका, आलं, ज्येष्ठ मध, लवंगा, लिंबाचा रस, कलमी आणि मिरेपूड. ह्याला काय कलमी म्हणालात तुम्ही? हां, कलमी म्हणतात त्याला? तर नागपूरला करवीच म्हणतात. बरं, ठीक आहे. त्याला काय म्हणतात? माझ्यामध्ये दालचिनी म्हणतात ना. ते हिंदी ना? नाही, मला नाही माहिती. ठीक आहे, आपल्याला खायचंच आहे, फक्त 2 मला वेगळे शब्द सापडले एवढंच. ओके, एवढं तुम्ही तुळस घालणार आहे, म्हणजे हा काढा आहे का सिरप आहे? ते त्याला काढा पण म्हणू शकता, कारण ह्या सीझनमध्ये म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा भरपूर इन्फेक्शन्स पसरले असतात आणि लोकांना ॲलर्जीज, कफ धरणं, हे सगळ्या गोष्टी होतात. तर अधूनमधून जर आपण हे सूप म्हणून प्यालं गरम गरम, तर हे तसे खूप फायद्याचं आहे. जे लहान मुलांना वगैरे अँटीबायोटिक्स लगेच द्यायला लागतात, त्यापेक्षा हे बरं. औषधं घेण्यापेक्षा हे काढा घेतलेला बरा. काढा किंवा आपण त्याला सूप म्हणू, बेसिल सूप म्हणाले असं म्हणतात. आणि ते सगळे आपण हे मनुका आणि ज्येष्ठ मध घातल्यामुळे ते गोड होतं, तर मुलांना खूप आवडतं ते. आता आपल्याला काय करायचं मला सांगा? पहिल्यांदा पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता त्यात आपण तुळस घालूया. बरं, त्यानंतर आपण घालू कांदा. कांद्याचं काय वैशिष्ट्य आहे की हा कफ बाहेर काढतो. काळ्या मनुका घालूया, आलं, लवंगा 2-3च घालायचे, कलमीचे तुकडे, ज्येष्ठ मध आपण 1 चमचा घालूया. ही सुद्धा औषधीच आहे? ही पण औषधीच आहे. मिरीपूड, थोडा तिखटपणा, सर्वात शेवटी लिंबू. उकळून झाल्यानंतर सर्व करायच्या वेळेला आपण लिंबू घालूया त्याला. ओके, आता आपल्याला हे झाकून ठेवायचं. याला आपण एकदा ढवळून घेऊया. ओके, साधारण आपल्याला हे अर्ध करायचं ना? हां, ह्याला आपण अर्ध करूया. याला कमीत कमी 20 ते 25 मिनिटं लागतील. अर्ध आरोग्यदायी काढा किंवा सूप आम्ही आता बनवून रेडी केलेलं आहे. या 25 मिनिटाच्या कालावधीत, म्हणजे अर्थात 2 ते 2.5 मिनिटाच्या कालावधीत आम्ही खूप काम केलं. काय काय काम केलं सांगा हो तुम्ही? आपण जे उकळायला ठेवलं होतं मगाशी सूप, त्याचा अगदी आपण निम्मा करून घेतलं. त्यानंतर त्याला पूर्ण अर्क काढायला त्याला चांगलं पिळलं आणि मग गाळून घेतलं. आता हे सर्व करायच्या आधी आपण त्यात थोडासा लिंबाचा रस घालूया, आंबूस चव येण्याकरता. आणि हे सर्व करायचं की तब्येत टुणटुणीत, तुम्ही लहान घ्या, टुणटुणीत उड्या मारत, आपल्या टुणटुण उड्या मारत. साहित्य आणि कृती. बेसिल जिंजर सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तुळशीची पानं, कांदा, काळ्या मनुका, आलं, ज्येष्ठ मध, लवंगा, लिंबाचा रस, दालचिनी आणि मिरपूड. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये पाणी उकळवून घ्यावं. त्यामध्ये तुळशीची पानं, कांदा, काळ्या मनुका, आलं, लवंगा, दालचिनीचे तुकडे, ज्येष्ठ मध, मिरपूड आणि लिंबाचा रस घालून सूप सर्व्ह करावं. चला आता आपण जाऊया दुसऱ्या रेसिपीकडे. आपली दुसरी रेसिपी काय आहे? दुसरी रेसिपी आहे व्हेज मुगलाई बॉल्स. व्हेज मुगलाई बॉल्स. हे कुठे शिकले तुम्ही? हे थोडंसं आपल्या मनाचं घातलं, थोडं नेटमधून घेतलं. बरं. आणि मग त्यातून मग थोडंसं तुमचं डोकं घुसलं. त्याच्यात डोकं घातलं. शाबास. आणि मग नंतर तयार केले. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हे काय आहे? हे बारीक चिरलेली पत्तागोबी, हा उकडून कुस्करलेला बटाटा, मैदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, किसलेला पनीर, गाजर, हे तांदळाचं पीठ, बिर्याणी मसाला, काजू, कॉर्नफ्लोअर, तिखट, जिरेपूड, टोमॅटो सॉस, सांबार मसाला, बीट किसलेला,
मीठ, जिरं, हा गरम मसाला आणि बेदाणे. ओके, साहित्य बघितले. आता जाऊया आपण प्रत्यक्ष कृतीकडे. हे बटाटे किती घेतलेत आपण? 1 2 3 4 5 2 बटाटे घेतले, कारण आपल्याला बॉल्स करण्याकरता हे सगळं एकत्र बाइंड झालं पाहिजे. त्यासाठी तर त्याकरता पण बटाट्याचं प्रमाण जास्त आहे बाकी भाज्यांपेक्षा. आणि ते मुलांना सुद्धा आवडतं. हो, त्यामुळे भाज्या सगळ्या पोटात गपचूप जातात त्यांच्या, कळत नाही आत काय घातलंय. मुलाचं नाव काय तुमच्या? विनीत. विनीत. त्याचं काय आवड निवड खाण्याची? त्याला सगळे पदार्थ आवडतात खायला. म्हणजे अगदी बाबांवर गेलाय का तो? हो, म्हणता येईल असं. हे आपण काय घालतोय? पनीर घालतोय. पनीर. हा, मुगलाई म्हटल्यानंतर ते रिच असायला हवं. पनीर, काजू, किसमिस. काजू. ओके. तर बीट घालूया थोडंसं, रंग छान येण्याकरता. तिखट घातलं आपल्याला जसं स्पायसी लागेल तितकं आपल्याला घालता येतं. स्पायसीच करूया ना मग. चालेल. चालेल. नंतर हा गरम मसाला, सांबार मसाला, बिर्याणी मसाला आपण थोडा जास्त घालूया, कारण याच्यात भरपूर बाकी मसाले असतात, त्यामुळे त्याची चव छान येते. आणि बादशाह मसाला आहे ना? बादशाह मसाला. आणि काय? आता मीठ, सॉस अगदी थोडा घालायचा आहे चवी करता. हे सगळे बाइंड करायचे आपल्याला, बाइंडिंग करता म्हणून आपण बटाटा वापरू. आता हे आपण सगळे एकजीव करून घ्यायचे. हा, एकजीव. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? आता ह्याच्यानंतर आपण ह्याचे बॉल तयार करूया, आणि नंतर ह्याला या बॉल्सला रोल करण्याकरता आपण त्याच्याकरता बॅटर तयार करू. जे बॉल्स तयार झाले त्यांचे इथे तेल सुद्धा कडकडीत तापून रेडी आहे. आता आपल्याला काय करायचं मला सांगा. पण बॅटर तयार करण्याकरता 3 प्रकारचे आपल्याला पीठ वापरायचे आहेत. मेजर आपलं राहील मैदा. मैदा. ओके. मैद्यानंतर कॉर्नफ्लोअर 1 चमचा, आणि हे तांदळाचं पीठ 1 चमचा. आता त्याला चव येण्याकरता म्हणून आपण मीठ, जिरंपूड आणि जिरं घालणार आहोत. मीठ, जिरंपूड, जिरं. हे कोटिंग जे आपण म्हटलं ते कडक आलं पाहिजे, त्याच्याकरता आपण कॉर्नफ्लोअर तर वापरलंच आहे. बरोबर. शिवाय आपण मोहन घालू याच्यात, गरम तेल. तर हे आपण आता तापत ठेवलेलंच तेल वापरूया त्याच्याकरता. पण भज्यांचं कसं भिजवतो थोडंफार, थोडंसं पातळसर. थोडं पातळसर. आता आपण ते बॉल्स ह्याच्यात टाकायचे एक आणि त्यात सोडायचा, आणि मग नंतर सुरू करायचं खायला. लसणाची चटणी घ्या, मिरचीचा खरडा घ्या, काही घ्या. पण मला असं वाटतं की काही गरजच नाही. हे इटसेल्फ इतके स्वतः टेस्टी झालेले आहेत आता ते. वाव. हे सॉस बरोबर सुद्धा छान लागेल. सॉस बरोबर चांगलं लागेल. लसणाच्या चटणी बरोबर छान लागेल. लिंबाच्या लोणच्याबरोबर चांगलं लागेल. आंब्याच्या लोणच्याबरोबर चांगलं लागेल. मिरचीच्या लोणच्याबरोबर चांगलं लागेल. पण माझं असं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे की कशाबरोबर खाण्यापेक्षा हे असंच खा, अप्रतिम लागेल. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मुगलाई बॉल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला कोबी, उकडून कुस्करलेला बटाटा, मैदा, भोपळी मिरच्या, किसलेलं पनीर, गाजराचा किस, तांदळाचं पीठ, बिर्याणी मसाला, काजू, कॉर्नफ्लोअर, तिखट, जिरेपूड, टोमॅटो सॉस, सांबार मसाला, बीटाचा किस, मीठ, जिरं, गरम मसाला आणि बेदाणे. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिरलेला कोबी, गाजराचा किस, भोपळी मिरच्या, त्यामध्ये पनीरचा किस, काजू, बेदाणे, किसलेलं बीट, तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला, सांबार मसाला, मीठ, टोमॅटो सॉस, उकडून कुस्करलेला बटाटा घालून सारण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं आणि त्याचे बॉल्स तयार करावेत. एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लोअर, तांदळाचं पीठ, मीठ, जिरेपूड, जिरं, तेल आणि पाणी घालून बॅटर तयार करावं. बटाटा, गाजर आणि पनीरचे बॉल्स या बॅटरमध्ये घोळवावेत आणि डीप फ्राय करून घ्यावेत.
मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे. आता आपण जातो तिसऱ्या आणि शेवटच्या रेसिपीकडे. आपली शेवटची रेसिपी काय आहे? शेवटची रेसिपी आहे इंडोनेशियन फ्राईड राईस. इंडोनेशियन फ्राईड राईस, त्याला नासी गोरेन म्हणतात. नासी गोरेन. ओके, पण इंडोनेशियन फ्राईड राईस कसा काय सुचला एकदम तुम्हाला? नेटवर का जाऊन आलात? नाही नाही, नेटवर अजून जायचंय. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हा उकडून घेतलेला बासमती राईस आहे. ओके. नंतर श्रेडेड कॅबेज, बारीक लांब चिरलेला कांदा, क्युकंबर, काकडी, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, सांबार पावडर, सोया सॉस, मीठ, तिखट, हळद. ओके, थोडक्यातला राईस आहे. आता काय करायचं मला पहिल्यांदा सांगा. आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे. हो, आता पहिले तेल तापत ठेवले आणि ज्या अर्थी ते मला कांदा दिसतोय त्या अर्थी तो कांदा गुलाबी सर करून घ्यायचा आहे. ओके, घालू? हो. आता लेटेस्ट नाटक कुठलं बघितलं, म्हणजे मराठी नाटक किंवा मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट? लेटेस्ट असं अजून सध्या नाही वेळ मिळालेला. नाटक बघायचं आमचं अजून सध्या प्लॅनिंग चाललंय. तर विष्णुदास भावेला वाशीला जवळ आम्हाला पडतं. हो. आणि ते विशेष इथे सांगायचं म्हणजे माझ्या मुलाच्या लाईफमधलं पहिलं नाटक तुमचंच नाटक त्यांनी बघितलं होतं. हां. हो. कुठलं? जादू तेरी नजर. ॲक्च्युली आम्ही तो लहान होता म्हणून आम्ही घाबरायचो की तो बसेल की नाही, आवाज तर करणार नाही, घरी चला तर म्हणणार नाही. पण तिथे तुम्हाला स्टेजवर बघितलं आणि ते त्याला ते इतकं मध्ये मध्ये ते थोडे डान्स गाणी होती, डान्स होता, इतकं आवडलं त्याला की तेव्हापासून तो तुमचा पूर्ण फॅन झालेला आहे. जादू तेरी नजर ते नाटकच असं होल्ड करून होतं. आणि नुसतंच ते त्यात डायलॉग्स नव्हते किंवा नाट्य नव्हतं, डान्स होती, गाणी होती, त्यामुळे ते त्याला पण आवड निर्माण झाली. तशा टाईपचं नाटक बघूया म्हणून तो स्वतः म्हणतो होता. ती छान थोडी नरम होईपर्यंत आपल्याला परतायची, तिला खूप शिजवायची नाहीये. बरं, खाताना दाताला लागायला पाहिजे. दाताला लागायला पाहिजे. परतवून झाले. आता ह्याच्यानंतर आपण थोडे टोमॅटो घालूया. नंतर मग मसाले घालू सगळे. सांबार मसाला आहे. जो तिखट कुठला आहे तो मला सांगा. म्हणजे हां, ते तिखट. खरंच तिखट आहे का रंगाला तिखट? रंगाला तिखट आहे. हळद किंचित घालायची. तर मीठ. आता भात होतो. हा भात जेव्हा मी उकडला होता तेव्हा त्याच्यात मीठ घालून उकडला होता. बरं. मीठ आणि तेल घातलं त्याच्यामुळे तो असा सुटा झाला. काय थोडासा वेळ आहे तर मी तुम्हाला एक जाता जाता वेगळी रेसिपी दाखवतो, कसं काय काय करता येतं उभ्या उभ्या. असं हातात थोडंसं मीठ घ्यायचं, हा जो टोमॅटो आहे तो असा ह्याच्यात बुडवायचा आणि खाऊन टाकायचा. नंतर ही काकडी आहे, काकडीला असं मीठ लावायचं, खाऊन टाकायचं. नो टेन्शन व्हॉट्सएव्हर. आता तुम्ही मला काय हा बालिशपाडा चाललाय, करून बघा, म्हणजे वाटतं का बघा बालिशपाडा. आपला भात तयार झाला. भात रेडी झालाय. अरे रेडी नासी गोरेन रेडी टू सर्व. सर्व करताना फक्त आता काकडी घालायची आणि थोडे हे टमाटे उरलेले ते पण त्याच्यावर टाकणार. क्या बात आहे, फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. इंडोनेशियन फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मीठ घालून वाफवलेला बासमती तांदळाचा भात, कोबी, कांदा, काकडी, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, सांबार पावडर, सोया सॉस, मीठ, तिखट आणि हळद. कृती: प्रथम पॅन मध्ये उभा चिरलेला कांदा आणि आलं लसूण पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये कोबी, टोमॅटो, सांबार मसाला, तिखट, हळद आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये बासमती तांदळाचा भात घालून तो परतून घ्यावा. फ्राईड राईस सर्व्ह करताना टोमॅटो आणि काकडीच्या चकत्या घालाव्यात. स्मिता वहिनीने केलेले तिन्ही पदार्थ आता तयार झालेले आहेत आणि आता आपण ते खाऊन आणि पिऊन बघायचे. मस्त. काय मी तुम्हाला महाराष्ट्राचं भविष्य सांगतो. पुढच्या 3-4 महिन्यात अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे, कारण गणपती आहे, दिवाळी आहे, अनेक प्रकारचे सण आहेत. म्हणजे गणपतीत आपल्याला मोदक खायला मिळणार आहेत, दिवाळीत आपल्याला फराळाचं खायला मिळणार आहे. पण असे वेगवेगळे पदार्थ जर तुम्हाला काही सुचत असतील तर मला लगेच लिहून कळवा. काय आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com.
मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच, पण तुमचे मी मनापासून आभार मानतो. कारण ऑल द वे न्यू पनवेलहून येऊन इथे आम्हाला वेगवेगळे पदार्थ दाखवले, त्याबद्दल मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, तर आमच्याकडून एक छोटीशी आपल्याला प्रेमाची भेट आहे. आत काय आहे हे मला माहीत नाही आहे. चला आता निघायची वेळ झालेली आहे. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवीचा हा भाग मी इथेच थांबवतो. पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. आज आपण आलोय पुण्याच्या कल्याणी नगर या भागातल्या कॅन्डीज बिस्ट्रो या रेस्टॉरंटमध्ये. तिकडच्या काही नवीन रेसिपीज तुम्हाला मी शेअर करून दाखवणार आहे. त्या ॲक्च्युली मेनू जो आहे तो मीच डिझाईन केलेला आहे. आता खिमा म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे